हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी सलोनी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज मी बनवले झणझणीत वांग्याचं भरीत, फुटलेला कांदा आणि जो भाकरीचा प्रकार दिसते ती ज्वारीची भाकरी आहे. तर या साईडला वांग्याला टोचे मारून घेतले, तेल आतपर्यंत अब्झॉर्ब झालं पाहिजे म्हणून. आणि याला आपण छानपैकी तेल लावून घेऊया. तेल कशासाठी लावायचं, जसं आपला जो जेव्हा वांगा आपण भाजू, जेव्हा पापुंद्रा निघतो तेव्हा तो इझिली आपल्याला निघेल म्हणून. तर आपण या साईडला गॅसवर ठेवलेलं आहे वांग आणि आपण ते भाजून घेऊया. तर वांग्यांची ओळख, जे ब्लॅक कलरचे जे वांगे असतात, जे पर्पल दिसतात, त्यांची एवढी टेस्ट लागत नाही तेवढी या वांग्याची टेस्ट लागते. तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा. आणि खानदेशी असाल तर मला वाटत नाही तुम्हाला सांगायची काही गरज आहे. इकडे आपण मस्तपैकी वांग भाजलंय गॅसवर आणि या साईडला आपण बाजूला ठेवले हे गार व्हायला. ओके, तर आपण तवा गरम करूया, त्यावर टाकूया थोडंसं तेल. तर जळगाव भुसावळला ना ठेचाच्या मिरच्या मिळतात, ते आज मला बाजारात अवेलेबल नव्हत्या म्हणून मी नॉर्मलच मिरच्यांचा ठेचा बनवते आहे. या साईडला मी खूप सारं लसूण मिरची तव्यावर भाजून घेतली आहे तेलामध्ये आणि याचा ठेचा बनवते आहे. बघू शकता, जाड बारीकच करा, मस्त लागते. जर भरडलेलं असेल तर अजूनच मस्त लागते. या साईडला मी त्याचं जे वांग्याचं कवर आहे भाजलेलं ते मी काढून घेते साईडला. आणि सेकंडचं पण मी करून घेतलं आहे. तर तुम्ही कोणत्या गावचे मला सांगा नक्की. मी तर फुल्ली खानदेशी आहे आणि मला तसंच जेवण बनवायला खूप जास्त आवडतं. आणि इकडे या साईडला मी तेल गरम केलं आहे, त्यामध्ये खूप सारं जिरं आणि या साईडला आपण तो ठेचा आहे तो टाकलेला आहे. तर इथं कांद्याची पात अवेलेबल असेल तर वेल अँड गुड, पण आपल्याकडे टोमॅटो आणि कांदा होता म्हणून मी तो टाकला. शेंगदाणे नक्की टाका, शेंगदाण्याची टेस्ट खूप मस्त लागते, त्याच्यामुळे मी खूप जास्त टाकली आहे. आणि यामध्ये थोडीशी मिरची पावडर कलरसाठी टाकूया, जास्त नाही. हळद आणि या ठिकाणी एकदम मस्त म्हणजे हिंग, पोटाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आपण हिंगही टाकतो यामध्ये. तर तुम्ही मला सांगा वांग्याचं भरीत कसं खाता आणि कसं आवडतं तुम्हाला. तर साईडला मी जे वांगे आहे ज्यांचं आपण कवर काढून घेतलं होतं, थोडंसं त्यामध्ये असेल कवर तर ते पण छान लागतं, असं काही नाही की पूर्ण तेच पाहिजे. तर इकडे तुम्ही बघू शकता मी मॅशरनी हे जे वांगं आहे ते मॅश करते आहे. गावाकडे आमच्या खलबत्त्यात कुटलं जातं, पण माझ्याकडे एवढा मोठा खलबत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी काही त्यामध्ये खलबत्ता कुटलं नाही. मी असंच नॉर्मल मॅशर, पावभाजी मॅशरनी ते मॅश करून घेतलं. तर इकडे मी भाकरी बनवते आहे, जी ज्वारीची भाकरी आहे. आणि ज्वारीचे भाकरी वांग्याचं भरीत हे खूप भारी वाटतं आणि कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे. पण हे ना असं शेतात वगैरे जाऊन खायला किती मजा आली असती ना. मला तर असं वाटतं की मी असंच काहीतरी करावं आणि शेतामध्ये घेऊन जावं खायला, और मी शेतामध्ये जाऊन बनवावं, इतकं मस्त वाटतं. तर इकडं मी भाकरीला पाणी लावते आणि वांग्याचं भरीत आपलं होतं आहे या साईडला. तर तुम्ही सांगा, ग्रीन कलरच्या वांग्यांचं जे भरीत असतं ना ते एकदम छान लागतं. आणि मी कधी पर्पल कलरच्या वांग्यांचं भरीत ट्राय नाही केलं, त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही. आणि खूप सारी कोथिंबीर टाकली मी याच्यावर आणि परत एकदा हलवून घेऊया. इकडे बघा, वाव, भाकरी छान दिसते. आणि आपण यावर ठेवूया वांग्याचं भरीत. दिसतंय बघा किती छान, त्याच्यावर लिंबू वगैरे पिळलं ना तर माझ्या तोंडाला तर आत्ता बोलतानाच पाणी येते सिरियसली. या साईडला आपण टाकूया त्यावर तेल. आणि यांना मी कांदा फोडायला लावला, कारण की माझा जोर काही लागत नाही बाबा कांदा फोडायला. तर ह्यांनी मस्तपैकी हा कांदा फोडला आहे. आणि भरीतची भाकरी पण छान लागते. जर उरलेलं भरीत जर भाकरीमध्ये मिक्स केलं ना तर एकदम बेस्ट कॉम्बिनेशन. पण आता आपण हे एन्जॉय करूया. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का, कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला.